हीच आहे ती विहीर जी सुक्या विहिरीला संत गजानन महाराजांनी पाणी फोडलं होतं आणि पूर्ण पाण्याने भरून गेली होती. तर आम्ही गेलो होतो अकोली जहागीर येथे. एवढ्या कडक उन्हामध्ये आम्हाला रस्त्याने जाता जाता एक छोटीशी अशी नदी लागली आणि ती नदी पाहून स्वानंदीच्याने काही राहूला गेलं नाही. ती म्हणत होती की आम्हाला अंघोळच करायची तिथे. आणि पोचलो आम्ही विहिरीवरती, अकोली जहागीरच्या देवस्थानावरती. खूपच छान असं प्रसन्न वातावरण होतं आणि हीच ती विहीर आहे जिला संत गजानन महाराजांनी पाणी फोडलं होतं सुक्या विहिरीला. आणि खरंच आजही त्या विहिरीला भरपूर असं पाणी आहे. आणि या विहिरीचा उल्लेख संत गजानन महाराजांच्या 5व्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि इथेच असं छोटंसं असं मंदिर आहे आणि खूप मोठं असं आता देवस्थान तिथे तयार झालेलं आहे. मी 2013मध्ये तिथे गेली होती आणि तेव्हा अगदी ती विहीरसुद्धा बांधली नव्हती, अगदी अशी विटांची बांधलेली आणि छोटंसं मंदिर असं होतं. आणि आता तर भरपूर काही बदल झालेला आहे आणि खूप मोठं असं देवस्थान तयार झालेलं आहे. छोटंसं असं गार्डनसुद्धा होतं तिथे. तिथे स्वानंदीला खेळवलं आणि त्यावेळी छानसं मस्त पाया पडलं. तुम्ही ही विहीर बघितली आहे का? मला कॉमेंट करून नक्की सांगा.